Hi friends, I am SD Farande and today we are going to see the unit is the selection of anti-friction bearing and gears. From last lecture we are discussing on the point of gears. Friends, today we are going to see the gear terminology. What are the terms used in gears? In that we know that the gear is an important power transmitting element. गिअर मध्ये वेगवेगळ्या कॅल्क्युलेशनसाठी वेगवेगळे फॅक्टर आपण कन्सिडर करत असतोय आणि हे जे वेगवेगळे फॅक्टर अँड टर्म्स आहेत त्याची टर्मिनॉलॉजी डिस्कस करणं आणि समजावून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हेच जे फॅक्टर्स आहेत हे जे टर्म आहेत आपण त्याच्या कॅल्क्युलेशन मध्ये आणि डिझाइन मध्ये रिपीटेडली यूज करत असतो. लेट्स स्टार्ट विथ द गिअर टर्मिनॉलॉजी. We know that this is the sample of gear tooth. In that various terms are reflected here. One by one we can see the term and its meaning. First is the base circle. It is the section from which the involute section of the gear tooth is generated. Means what? Base circle is the circle from which involute form is generated. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय ज्याच्यामधून इन्व्होल्यूट फॉर्म तयार होतो त्याला आपण बेस सर्कल म्हणत असते. हा जो बेस सर्कल आहे इथे दिसतोय तुम्हाला आणि याच्यातून आपण हा गिअरची जी प्रोफाईल आहे इन्व्होल्यूट जे सेक्शन तयार झाले आहेत ते या सर्कल मधून तयार झाले आहेत याला म्हणतोय आपण बेस सर्कल. सेकंड टर्म इज द pitch circle. Pitch circle is an imaginary circle on gear which by pure rolling action produce the same motion as the actual gear. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय दोन जे गिअर आहेत हे असं कन्सिडर करायचं आहे की दोन्ही हे रोलर आहेत आणि हे रोलर ज्यावेळी एकमेकावरती रोल होणार आहेत आणि ज्या सर्कलला ते रोल होणार आहेत ते सर्कल असतील पिच सर्कल. म्हणजे या ठिकाणी पिच सर्कल हा जो आहे गिअर मध्ये हा एक इमॅजिनरी सर्कल आहे. म्हणजे त्या सर्कलला दोन गिअर एकमेकाभोवती रोल होणार आहेत. नेक्स्ट इज द पिच सर्कल डायमीटर और इट इज ऑल्सो नोन एज अ पिच डायमीटर. Pitch circle diameter is the diameter of pitch circle. Generally, the size of gear is specified by pitch circle diameter and it is denoted by capital D. You can see here the pitch circle diameter. Pitch circle is an imaginary circle and this is the diameter of pitch circle. Next is the pitch point. Pitch point is the point of contact between pitch circles of two gears in mesh. जे मेश मध्ये दोन गिअर्स असणार आहेत त्याचा जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे त्याला म्हणणार आहे आपण पिच पॉइंट. मीन्स व्हॉट? इट इज अ कॉमन पॉइंट ऑफ द कॉन्टॅक्ट बिटवीन टू पिच सर्कल. दोन पिच सर्कल वरचे जे कॉमन पॉइंट आहेत ज्या ठिकाणी दोन सर्कल मीट होणार आहेत त्याला म्हणतोय आपण पिच पॉइंट. या ठिकाणी हा पिच पॉइंट आहे. नेक्स्ट इज द फेस ऑफ टूथ. फेस ऑफ टूथ इज द पार्ट ऑफ टूथ सरफेस विच इज अबोव द पिच सरफेस. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय फेस या ठिकाणी तुम्हाला दिसतो इथं फेस बरोबर. पिच सर्कल जो आहे हा पिच सर्कल आहे या ठिकाणी. या पिच सर्कलचा वरचा जो सरफेस आहे याला म्हणतोय आपण फेस. टॉप लँड. टॉप लँड इज द सरफेस ऑफ टॉप ऑफ द टूथ. टूथच्या वरचा म्हणजे हा ठिकाणी या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं हा जो आहे टॉप लँड. फ्लँक ऑफ टूथ. इट इज द सरफेस ऑफ द टूथ बिलो द पिच सरफेस. पिच सरफेस च्या खालचा जो पॉइंट आहे तो असणारा फ्लँक. या ठिकाणी हा बघू शकता हा फ्लँक आहे. Face width. It is the width of gear tooth
मेजर्ड पॅरलल टू इट्स ऍक्सिस, त्याच्या ऍक्सिसला पॅरलल ज्या ठिकाणी आपण त्याची विड्थ मेजर करणार आहे त्याला म्हणतोय आपण फेस विड्थ. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय फेस विड्थ दाखवलेली आहे, त्याला म्हणायचं फेस विड्थ. नेक्स्ट इज द मॉड्यूल. Module is defined as the ratio of pitch circle diameter to number of teeth. Pitch circle diameter to number of teeth याचा जो रेशो आहे त्याला म्हणतो असतो आपण मॉड्यूल, and it is denoted by small m letter. Mathematically, m is equals to capital T upon T. In that, capital D is the pitch circle diameter in mm, and capital T is the number of teeth on wheel or gear in mm. Module specifies the size of gear tooth. Size of gear increases with increase in value of module. मॉड्यूल म्हणजेच काय, डायमीटर डिवायडेड बाय टूथ याचा जो रेशो आहे त्याला म्हणणार आहे आपण मॉड्यूल. नेक्स्ट इज द सर्क्युलर पिच. Circular pitch is defined as the distance measured along the circumference of pitch circle from a point on one tooth to corresponding point on the next or adjacent tooth. म्हणजेच काय, सर्क्युलर पिच म्हणजेच काय, एखाद्या टूथ वरचा एक पॉइंट घ्यायचा, तोच पॉइंट दुसऱ्या टूथ वरचा कन्सिडर करायचा आहे, त्याला म्हणणार आहे आपण सर्क्युलर पिच. हा झाला सर्क्युलर pitch. Circular pitch, which is denoted as P suffix C, for a spur gear of pitch circle diameter capital D having number of teeth is capital T, then circular pitch is the PC divided by pi D upon capital T. Means we can write here pi D upon T is equals to pi into m. M is the module, and we know that module is equals to capital D upon capital T, D by T. That's why we can write here pi m is the circular pitch. It is measured in mm. Next is the diametral pitch. Diametral pitch is defined as the ratio of number of teeth of a gear to its pitch circle diameter. म्हणजे एका pitch circle diameter मध्ये किती नंबर ऑफ टीथ आहेत याला म्हणणार आहे आपण डायमेट्रल पिच. मॅथमॅटिकली डायमेट्रल पिच P suffix D is given by PD is equals to number of teeth divided by pitch circle diameter, means capital T divided by capital D. We can write this is equals to 1 divided by capital D divided by capital T. Okay, and this is, we know that 1 divided by m. Capital T upon capital T is the module. SI unit of diametral pitch is mm raised to -1. Next is the addendum. Addendum is the radial distance from pitch circle to top of the tooth. Pitch circle पासून टूथच्या टॉप पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला म्हणतो आपण अडेंडम. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय हा पिच सर्कल आहे, याच्यापासून त्याच्या टॉप पर्यंत म्हणजे हा झाला अडेंडम, याच्या खालचा जो आहे तो झाला डडेंडम. Dedendum is the radial distance from pitch circle to the bottom of tooth. आता हे जे अडेंडम आणि डेडेंडम आहेत याच्याशी अडेंडम सर्कल आणि डेडेंडम सर्कल असे दोन सर्कल सुद्धा या ठिकाणी आहेत. अडेंडम सर्कल इज द सर्कल ड्रॉन थ्रू द टॉप ऑफ द गिअर टूथ. या टॉप मधून जो सर्कल ड्रॉन करणार आहे तो असेल अडेंडम सर्कल. डेडेंडम सर्कल म्हणजे काय, डेडेंडम सर्कल इज the circle drawn through the bottom of the gear tooth. त्याच्या बॉटम मधून जो ड्रॉ केलाय तो असेल डेडेंडम सर्कल. मॅथमॅटिकली addendum is
addendum is equals to module is equals to m, and dedendum is equals to 1.157 m. हे मॅथमॅटिकली व्हॅल्यू आहे त्याच्या अडेंडम आणि डेडेंडमच्या. नेक्स्ट इज द क्लिअरन्स. क्लिअरन्स इज द radial distance from top of tooth of a gear to bottom of tooth space of mating gear when teeth are symmetrically engaged. म्हणजे ज्यावेळी तिथे सिमेट्रिकली एंगेज असणार आहे त्यावेळी एका गिअरचा टॉप आणि दुसऱ्या गिअरचा जो बॉटम आहे म्हणजे अडेंडम आणि डेडेंडमच्या मधला जो गॅप आहे त्याला म्हणणार आहे आपण क्लिअरन्स. Clearance is equals to mathematically dedendum minus addendum. Okay, we know that dedendum means what? 1.157 m minus addendum means m, which is 0.157 m. This is the clearance in gear drive. Next is the total depth. Total depth is the radial distance between addendum circle and dedendum circle. Addendum circle and dedendum circle मध्ये जो radial distance आहे त्याला म्हणणार आपण टोटल डेप्थ. इट इज इक्वल टू सम ऑफ अडेंडम अँड डेडेंडम. अडेंडम आणि डेडेंडमच्या तो इक्वल असणार आहे. या ठिकाणी बघू शकता हा अडेंडम आहे हा डेडेंडम आहे, दोन्हीची बेरीज म्हणजे काय असणार आहे टोटल डेप्थ असणार आहे. मॅथमॅटिकली टोटल डेप्थ किती असणार आहे इज इक्वल्स टू अडेंडम प्लस डेडेंडम मीन्स अडेंडम इज द m, डेडेंडम इज द प्लस 1.157 m is equals to 2.157 m. This is the total depth. Next point is the working depth. Working depth is the greatest depth to which a tooth of one gear can extend into both space of a mating gear. दोन मेटिंग गिअर मधला जो ग्रेटेस्ट डेप्थ असणार आहे तो असणार आहे वर्किंग डेप्थ. वर्किंग डेप्थ कॅन बी डिफाइंड ॲज radial distance between addendum circle and dedendum circle, and this is given by working depth is equals to addendum plus dedendum. इथं या ठिकाणी बघू शकतो मी अडेंडम प्लस डेडेंडम मायनस क्लिअरन्स. या ठिकाणी हा जो क्लिअरन्स आहे हा मायनस करायचा याच्यातून, हा असणार आहे वर्किंग डेप्थ. मग आता हा जो आहे हा मॅथमॅटिकल आपण कसं लिहिणार आहे वर्किंग डेप्थ. वर्किंग डेप्थ इज इक्वल्स टू अडेंडम इज द m प्लस डेडेंडम किती आहे 1.157 m माइनस क्लियरेंस 0.157 m is equals to 2. I can write here is equals to 2 m. वर्किंग डेप्थ किती असणार आहे 2 मॉड्यूल असणार आहे. नेक्स्ट इज द टूथ स्पेस. टूथ स्पेस is the gap or width of space between the two adjacent teeth. दोन adjacent teeth मधला जो स्पेस आहे गॅप आहे त्याला आपण म्हणणार टूथ स्पेस, which is measured along the pitch circle. पिच सर्कल आपण जो मेजर करणार आहे तो, समजा हा पिच सर्कल आहे, दोन टूथ मधला जो गॅप आहे याला म्हणणार आपण टूथ स्पेस. या ठिकाणी बघू शकताय. नेक्स्ट आहे टूथ थिकनेस. टूथ थिकनेस is the actual distance measured along the
pitch circle from its intercept with one flank to its intercept with the other flank of same tooth. In short, it is the width of tooth measured along a pitch circle. पिच सर्कलच्या अगेन्स्ट टूथची विड्थची मेजर करणार आहे, त्याला म्हणणार आपण टूथ थिकनेस. ते होऊ शकता तुम्ही इथून इथं पण जेवढी ही टूथची थिकनेस आहे, हा टूथचा स्पेस झाला दोन टूथ मधला, आणि एका टूथची ही टूथ थिकनेस झाली. नेक्स्ट इज द प्रेशर अँगल. प्रेशर अँगल इज द अँगल बिटवीन द कॉमन नॉर्मल मीन्स परपेंडिक्युलर लाइन अँड द कॉमन टँजेंट बोथ ड्रॉन ॲट अ पिच पॉइंट. या फिगर मध्ये तुम्ही बघू शकताय जो पिच पॉइंट आहे त्या पिच पॉइंटला एक कॉमन नॉर्मल घ्यायचा आहे, हा झाला कॉमन नॉर्मल बरोबर, आणि एक कॉमन टँजेंट घ्यायची आहे, आणि या दोन्ही ठिकाणी एक अँगल जो क्रिएट होणार आहे या ठिकाणी बघू शकताय तुम्ही. हा जो अँगल आहे डायरेक्शन ऑफ टूथ पुश आहे बरोबर, लाईन ऑफ ऍक्शन जी आहे या ठिकाणी हा जो अँगल आहे याला म्हणतोय आपण प्रेशर अँगल. काय म्हणतोय? प्रेशर अँगल. मग हा अँगल इकडे घ्या किंवा या वरच्या बाजूला घ्या, याला म्हणणार आहे आपण प्रेशर अँगल. द स्टँडर्ड व्हॅल्यूज ऑफ प्रेशर अँगल आर 14 into half degree and 20 degree. These are the standard values of pressure angle. And last term in the gear terminology is the backlash. Backlash is the difference between tooth space and tooth thickness measured along a pitch circle. म्हणजे pitch circle ला जे आपण डिस्टन्स मेजर करतोय टूथ स्पेस आणि टूथ थिकनेस मधलं त्याला म्हणतोय आपण बॅकलॅश. म्हणजे टूथ स्पेस आणि टूथ थिकनेस मधला जो डिफरन्स आहे तो थेरॉटिकली इट शुड बी 0, बट इन ऍक्च्युअल प्रॅक्टिस सम बॅकलॅश मस्ट बी अलाउड टू प्रिव्हेंट जॅमिंग ऑफ टीथ ड्यू टू टूथ एरर्स अँड थर्मल एक्सपान्शन ड्युरिंग मॅन्युफॅक्चरिंग. चला, म्हणजे थेरॉटिकली हा 0 असतो पण प्रॅक्टिकली हा आपल्याला बॅकलॅश द्यावा लागत असतो. जर बॅकलॅश नसेल तर काय होणार आहे, हा जो गॅप तुम्हाला दुसरे दोन मेशिंग गिअर टीथ मध्ये असणार नाहीये, आणि हा नसेल तर हे दोन गिअर एकमेकांमध्ये जाम होणार आहे. हे जर अवॉइड करायचं असेल तर आपल्याला बॅकलॅश द्यावा लागेल. ओके, या ठिकाणी गिअर टर्मिनॉलॉजी हा पॉइंट आपला संपलेला आहे. थँक्यू फ्रेंड्स.